बघायला गेलो तर पनवेल महानगरपालिकेची परिस्थिती 2017 पासून महापालिका स्थापन झाली. तिथून नागरी सुविधा मात्र पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन अपयशी ठरलेलं आहे. सत्ताधारी जोपर्यंत भाजप होते त्यांनीसुद्धा ह्या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केलेलं. कुठेतरी रस्त्यांची कामं करायची, परत ते रस्ते वाहून जाणार पावसात, भर पावसात कामं करणार आणि परत त्यांच्यावरच कॉन्क्रीट करायचं, त्यांच्यावरच डांबरीकरण करायचं आणि कामातून पैसे मिळवायचे ठेकेदारांचे आणि तेच पैसे परत लोकांपर्यंत मतदानाच्या स्वरूपात वाटप करायचं. अशा परिस्थितीत हे भाजपचं शासन आणि प्रशासन काम करत आहे. नागरिकांना पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. खरं तर पावसाळा आत्ताच नुकतीच गेलेला आहे, महिना दीड महिनासुद्धा होत नाही, तर आज पाण्याची समस्या प्रत्येक ठिकाणी आज महानगरपालिका क्षेत्रात उद्भवलेली. आज प्रभाग क्रमांक 1च्या माध्यमातून आमचे तिथले स्थानिक नेते हरीशजी केनी यांच्या माध्यमातून आज आम्ही जन आंदोलन उभा केलेला आहे. जन आक्रोश मोर्चा आज महानगरपालिकेवर आणलेला आहे. खरं तर आक्रोश करण्याचं कारण का आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा ही महानगरपालिका झोपेचं सोंग करत आहे. नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे आज आंदोलन करावं लागलं. तिथं आपण बघतोय ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या मिळत नाही आहेत, म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जाते.